काम करतो दिसला पाहिजे. आज त्या मेहनत करतो दिसला पाहिजे. चला या चला बाजू बाजू. हाँ बाबू पिठला बोलायचा. हाँ चलो पिठला बकरी. चला रे पिठला बकरी. पिठला बोलायचा. एक ज्योती दिला दिला बाय बाजू लावून. मार फटका. हा सगळं बघा इथं बघा कसं इकडे इकडे. काय रे एवढं शिकवला अजून कोयता मारता येत नाही. हे शिकून घ्या काम येईल. अरे विजय ते तुला पण एवढी ट्रेनिंग घेतली आपण. अरे नाही तर बरेच दिवस जायला सोडला त्या सोयऱ्यांना. कोयता बाबा बाबा थांब एकूच आहे इकडं. आजीचा माझे बेड आहे तू. शेवटची आठवण. हा जोड्याने जोड्याने. अरे अरे वॉलेट वरती राहिला. 500च्या 2 नोटा द्या का. जीपे करायला लागेल मला. स्कॅनर बारकोड आहे का. तो बघ बारकोड. तो बारकोड आहे. बाबू ड्रेस घालना. चांगलं संगोपन करावं नाही देवाला. लहानाची मूर्ती करावं. गावरा शिकवला काम आलं ना. पहिले पैसे ठेवायचे. सगळं चांगलं होऊ दे. खाली माझी कमर. आता वय झालं.
सखी माऊली आहे बघ. अरे ऐसा आहे का? अरे पंखा आहेत ना येलो उडली का पकडा. अरे इने 50. अरे इथे इथे पण थोडा. हा ते पण काय बोलायचं सांग बोल. नानाची मोठी ग चांगला शिकव. नाव काढू दे. कृष्णा पण येऊ दे. त्याला लागे कसा 3 वर्ष तरी डॉक्टर. चला उठा दा. चला बापरे डोकं टेकू. अरे किती मस्त ड्रेस आहे. अजून लूज सांगत होते तुम्ही. चला आम्ही नंतर पडू. मी आणला मी. हाँ ये मेरी बहनिया बनेगी दुल्हनिया. चला 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 महिला मंडल चला. 5 वेळा ना ग. नीट करा. तुला मान दिला नीट करा. मग तिला नाव सांग. हे चालूच असते सगळे. सगळे राधा बिदा जे काय असेल ते टेकवाच. हा असं वाईट पाहिजे. हे छोटा आहे म्हणून कलर वाला घे ना जवळ घे ना. लाईट देऊ थांबा पण लाईट. बेबी आलो बेबी झोपले का आता. खायला आता ठेव. बाळाला घ्या. या बालाचं काय करायचं साईडला. तसंच करा. चला आत्याने पुढे या. शेवटला जय खंडोबा. अरे 60 FPS वर चांगला नाही दिसत. अरे वाईट झालं. पार्वती क्या वरतून द्या. इन्स्ट्रक्टर कुठे
अरे ओव्हनच्या खाली तुम्ही अरे माहिती नाही. अरे इन्स्ट्रक्टर थांबा, मेन माणूस इकडे आहे. मेन माणूस सगळा वर खाली झाला, सगळं वर खाली झालं. आता वरून खालून बेबीला पण तिथे घेतलं, बेबीला. गडबड बोला काय तरी झाले. हे उपट्या घालायचे, दांडू काय केलं. मारा तिच्या बालकृष्ण. सतरंगी बुनू तेरे काज में मैं काली रहना भरूं, तेरी मेहंदी में मैं कच्ची धूप मलूं, तेरे नैनों सजा दूं नया सपना. ओरी चिरैया गप्पा मारा, गप्पा मारा. पुरावा ओपन घ्यायचा. चला चला ओके. हे पण चालू चल. हे बाई चालू करून देतो तुम्हाला. कसा पकडशील असा तू समजायला नको. हा ए एन जी कुठे आहे. जी कुठे आहे. जी कुठे गेला. अच्छा मी पुढे गेलो. मग माझ्या मागे एन. जी कुठे. जी ई एल बरोबर आहे. असं पकडा, असं पकडा. एकेकाने आहे. चला सावका सावका. ये जरा काही नका. ए असं डान्स. किरणों के तिनके अंबर से चुनके अंगना में फिर आ जा रे. हमने तुझ पे हजारों सितम है किए, हमने तुझ पे जहां भर के जुल्म किए, हमने सोचा नहीं तू जो उड़ जाएगी, ये ज़मीं तेरे बिन सूनी रह जाएगी. किसके दम पे सजेगा मेरा अंगना. ओरी चिरैया मेरी चिरैया अंगना में फिर
आजा रे। तेरे पंखों में सारे सितारे जड़ूं, तेरी चूनर धनक सतरंगी बुनूं, तेरे काज में मैं काली रैना भरूं, तेरी मेहंदी में मैं कच्ची धूप मलूं, तेरे नैनों सजा दूं नया सपना। ओरी चिरैया मेरी चिरैया, अंगना में फिर आजा रे। ओरी चिरैया नन्ही सी चिड़िया, अंगना में फिर आजा रे। ओरी चिरैया। ओरी चिरैया नन्ही सी चिड़िया, अंगना में फिर आजा रे। ओरी चिरैया नन्ही सी चिड़िया, अंगना में फिर आजा रे। अंधियारा है घना और लहू से सना, किरणों के तिनके अंबर से चुनके, अंगना में फिर आजा रे। हमने तुझ पे हजारों सितम है किए, हमने तुझ पे जहां भर के जुल्म किए, हमने सोचा नहीं तू जो उड़ जाएगी, ये ज़मीं तेरे बिन सूनी रह जाएगी, किसके दम पे सजेगा मेरा अंगना। ओरी चिरैया मेरी चिरैया, अंगना में फिर आजा रे। तेरे पंखों में सारे सितारे जड़ूं, तेरी चूनर धनक सतरंगी बुनूं, तेरे काज में मैं काली रैना भरूं, तेरी मेहंदी में मैं कच्ची धूप मलूं, तेरे नैनों सजा। नमस्कार मित्रांनो, मी कल्पेश पाटील आलोय पुन्हा एकदा तुमच्या भेटीला. सो जसं तुम्ही बघितला, हा आमचा कार्यक्रम हा जो 16 होता नेम सेरेमनीचा, ज्याला आपण बारसा म्हणतो मराठीत, तो अशा प्रकारे साजरा झाला. होप तुम्हाला खूप आवडला असेल. आणि त्याचबरोबर खूप काही मी रिसर्च केलं यावर की स्त्रीभ्रूण हत्या खूप होते, जी की नाही व्हायला पाहिजे पण अनफॉर्च्युनेटली होते. आणि खूप सारे जे शिक्षक आहेत जे एज्युकेशनल घेऊन चाललेले आहेत, तेही सुद्धा याला सपोर्ट करतात की प्रत्येकाला एक वंशाचा दिवा पाहिजे असतो. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही असला पाहिजे, पण मुलींचा का विरोध करतो, हे की नाही? तुम्हाला मुलगा व्हायची इच्छा आहे, नो प्रॉब्लेम, पण मुलगी आहे तर त्यालाही तुम्हाला पण काय तिरस्कार करण्याचं काही कारण नाही. किंवा भलेही काही लोक त्याचा तिरस्कार करण्यापर्यंत खूप उदास असतात की थोडे खुश नाही दिसत की, पण कारण काय त्याला?
काय होते की आपण म्हणतो की यार मुलगी झाली, मुलगा झाला, वंशाचा दिवा झाला, हे की नाही. तर हे म्हण मला असं वाटते खूप चुकीचं आहे आणि लोक यावर बोलत नाही. पण आपल्यालाही माहिती आहे किती सारे स्त्रीगुण हत्या आज पण होत आहेत की लोकांना मुली नको आहेत. जेव्हा हे माहीत असून की तुमचा वंशाचा दिवा पेटवणारा पण एक मुलेच होतोय, आहे की नाही. बिना मुलीचे तुमचा वंशाचा दिवा तरी कुठून येणार. तर मुलींना असं नका करू, त्यांना सपोर्ट करा, त्यांना शिकवा, त्यांना घडवा. तुमचा सपोर्टचा खूप गरज असते मुलींना, आहे की नाही. मुलींना ऑलरेडी समाजाने एवढा दाबलेला आहे की त्यांना फक्त आपल्या चुला चौकाच करायचा, किचनच्या बाहेर पाऊल न टाकायचा, नुसता जेवण बनवा, संसार करा, मुलं जन्माला, एवढंच त्यांचं आयुष्य. असं नाही, त्यांना पण एक जे मुलाला तुम्ही फ्रीडम देता, जेवढं त्यांना एक काय बोलतात राईट्स आहेत आयुष्य जगण्याचे, तेवढंच मुलींना पण दिलं पाहिजे, आहे की नाही. ठीक आहे, आपण त्यांच्या सेफ्टीसाठी म्हणतो अशा काही गोष्टी, पण आपल्यालाही माहिती आहे किती साऱ्या मुलींनी ज्या वडिलांनी त्यांना आईवडिलांनी सपोर्ट केला आहे, त्यांना शिक्षण करून दिलं आहे, केवढे साले पुढे गेले. लता मंगेशकर झाले, प्रतिभा पाटील झाली, कल्पना चावला झाली, कितीतरी. आता रेसलिंगमध्ये पण जे आपण म्हणतो की नाही मुली खूप नाजूक असतात, मुलांनी एवढे ताकदवर नसतात, कोणी पंगा घेईल. जे रेसलिंग वुमन्स आहेत, ज्यावेळी आपला ऑलिम्पिकमध्ये सुद्धा नाव काढलेलं आहे की नाही. सो अशा मुलींना पुढे येण्याचा पाठिंबा देणं हे आपल्या मराठी संस्कृतीमध्ये पण गरज आहे आणि प्रत्येक संस्कृतीमध्ये गरज आहे. इंडियामध्ये आज पण हे स्त्रीभ्रूण हत्या होत आहेत, आहे की नाही. तर याच्यावर नक्कीच विचार करा आणि हा व्हिडिओ नक्कीच त्यांना शेअर करा ज्यांना असं वाटतं की नाही मुलगी नको आहे, मुलगाच पाहिजे, आहे की नाही. मेंटॅलिटी बदलण्याची खूप गरज आहे. मुलगाच करतो किंवा तोच करू शकतो असं काही नाही आहे. मुली पण खूप साऱ्या आईवडिलांना नंतर बघतात वय झाल्यावर आणि मुलांपेक्षा चांगलं बघतात. खरं तर मेल इगो असतो, पुरुषांना आवडत नाही मुलांपेक्षा पुढं गेलेल्या. खरं तर रिॲलिटी हे आहे, लोकांनाही माहीत आहे की मुली मुलांपेक्षा पुढे जाऊ शकतात आणि ते मी सिद्ध करून दाखवलं आहे. हॉस्पिटल इंडस्ट्रीज बघा, एअर होस्टेस इंडस्ट्रीज बघा, प्रत्येक ठिकाणी मुलींनी जिथं जिथं त्यांना आपण संधी दिली त्या संधीचं सोनं करून दाखवलं आहे. तर असेच विचारधारा ठेवा, कोणावर दया खायची गरज नाही की मुलगी झाली वंशा दिवा नाही भेटला, असं काही नाही. ज्यांना मुली आहे त्यांना उलट गर्व असला पाहिजे की मुलगी झाली आहे. हे असं नाही अरे यार मुलगी झाली हट, असं नाही. तर प्लीज असं नका काय विचार करू. मला माहिती आहे सगळे नुसते वरवरून दाखवतात मुलगी झाली पहिली बेटी धनाची पेटी, काय नसतं. मनातल्या मनात काय विचार चालतात तुम्हालाही माहिती आहे, त्यांनाही माहिती आहे. असं नाही, मन खोलून ॲक्सेप्ट करा आणि खुश राहा, गर्व महसूस करा की मुलगी जन्माला घातली आहे की नाही. जेवढा गर्व खुशी तुम्हाला मुलगा झाल्यावर होतो तेवढीच मुलगी झाल्यावर व्हायला पाहिजे किंवा त्याहून जास्त व्हायला पाहिजे. कारण मुलगी तुम्ही बघा, जन्म देताना बापाचा एवढा हात नसतो जेवढा एक मुलगी देते. तुम्ही सांगा वंशाचा दिवा खरा कोण पेटवते, मुलगा पेटवते की मुलगी पेटवते, आहे की नाही. का मुलगी दुसऱ्याच्या घरी जाऊन त्यांचा वंश पुढं नाही करत आहे, हा त्यांचाच पण DNA आहे ना मुलीकडनं आलेला. तर मुलीकडचे असे विचार का नाही करत की मुली हा पराया धन आहे. ते पण तर एक आपलं DNA किंवा आपलं एक पिढी पास ऑन करते ना, तर ते पण त्यांचा वंशदिवा पेटतो आहे. हे समाज नाही ॲक्सेप्ट करत आहे की त्यांची मेंटॅलिटी आपल्याला काय घेणं देणं, की त्यांना असं वाटते, त्यांना काही वाटू दे ना, तुम्ही खुश राहा ना की नाही बाबा आमचा पण वंशाचा दिवा पुढं गेला, आहे की नाही. जर तुमची पण मुलगा असून तुम्ही पण एक सून तुमच्या घरात आणताय, आहे की नाही, ती पण तुमचं घर उद्ध्वस्त करू शकते किंवा सावरू पण शकते, आहे की नाही. तर अशी मेंटॅलिटी ठेवू नका. मुलगा मुलगीमध्ये भेद करू नका. असं नाही की मला मुलगी झाली म्हणून असं, मला मुलगा झाला असं तरी पण मी हेच वाक्य बोललो असतो. माझी स्वतःची मेंटॅलिटीसुद्धा ही अशी होती पहिले की नाही जे असते मुलं असतात, हे मुली काय कामाचे नसतात. पण नंतर मी जसं ओपन माइंडेड होत गेलो, खूप साऱ्या गोष्टी ऑब्झर्व केल्या, रिसर्च केला, स्टडीज केले, तेव्हा माहीत पडलं की नाही हे समाजात तुम्ही ज्या अवतीभोवतीमध्ये राहतात त्या संगतचा तुमच्यावर असर होतो, परिणाम होतो तुमच्यावर, आहे की नाही. जेणेकरून अशी विचारधारा आपल्या मनात येतात. सो मला वाटलं हे तुमच्याशी बोलावं, शेअर करावं. आणि जी कम्युनिटी बिल्डअप झाली आहे, जसे विचारधारा आपल्या डोक्यात समाजाने बसवले तर त्याला आता तोडण्याची गरज आहे. तर असं करू नका. मुली जेवढे होतात तेवढे येऊ द्या, त्यांना थांबवू नका, बस एवढीच इच्छा आहे. सो एवढ्यासाठी आजसाठी खूप झालं. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आमचा व्हिडिओ आवडला असेल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र.